मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार पक्ष आक्रमक। बारामतीत आज सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत ठाकरे गटाचं कोल्हापुरात निषेध आंदोलन। राजमुद्रेला दुग्धाभिषेक करून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवप्रेमीने मराठा बांधवांकडून निषेध नोंदवला। लोणावळा शहर पोलीस स्टेशनला शिवभक्तांकडून निवेदन देण्यात आलं। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत सरकारच्या विरोधात आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळे फुगे हवेत सोडून निषेध नोंदवण्यात आला। धाराशिवमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात दुधाने अभिषेक करून सिंधुदुर्गातील घटनेचा निषेध। घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सिंधुदुर्गात काल झालेल्या घटनेवर पालघरमध्ये ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण। मानसिक त्रास, अत्याचार आणि जातीवाद करणाऱ्यांची तात्काळ प्रशासकीय बदली करा, विद्यार्थ्यांची मागणी। संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात मुस्लिम समाजाचा आक्रोश मोर्चा। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। जळगावमध्ये पांझरा नदीच्या पुरात अडकलेल्या दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश। गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार। ट्रक चालकाचा स्टंट, इतर वाहन चालकांच्या जीवाशी खेळ। एका प्रवाशानं व्हिडिओ चित्रित करून प्रशासनाकडे तक्रार दाखल केली। घाटकोपरमधील वर्षानगरमध्ये संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली। स्थानिकांनी मागितलेल्या मदतीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दहीहंडी व्यस्ततेचं कारण। जळगाव शहरात हॉटेलमध्ये जेवताना सराईत गुन्हेगाराचा बेकायदेशीर बंदुकीतून गोळीबार। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। गडचिरोली जिल्ह्यातील जांजावाडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मंथैया बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर। 5 सप्टेंबरला रजत पदक आणि 50,000 रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार। नाशिकच्या तन्वी देवरेची जगातील सर्वात कठीण जलतरण स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंग्लिश चॅनल पार करण्याची कामगिरी। डुडवर ते फ्रान्स अंतर 17 तास 42 मिनिटात केलं पूर्ण। नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकासह विदर्भातील अनेक रेल्वे स्थानकांना मिळणार नवं रूप। कलावंत फेहमिदा हैदर यांच्या थ्रेड पेंटिंग आणि ग्लास मोजकेच्या माध्यमातून स्थानकांवर स्थानिक कला आणि हेरिटेजला देण्यात येणार स्थान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।